सामान सुमान घेतलं का? ओके झालं का सगळं? हो म्हणलं नारायण भाऊ, सगळं सामान घेतलं म्हणलं. ह्या थैल्यामध्ये आपल्याला जे जे लागते भाजीपाला जे मटेरियल लागते ते सगळं आहे म्हणलं ह्या थैल्यात. तिकडं गॅस अंड्याची शेगडी घेतली ना, गॅस अंडा घेतला म्हणलं. हाय अजून काय लागते ते विचार करून घ्या म्हटलं अजून. अरे पण शांताराम काका, हे 5 किलो तेलाची डबकी कायले घेतली म्हटलं? 5 किलो तेल थोडं लागू आपल्याला मटणासाठी. हा 1 किलो तेलाचं पॉकेट घेतल्या असती होऊन जात होतं. अबे लेका झबरू, मला तू एक गोष्ट सांग. आता जर समजा 1 किलो तेलाचं पॉकेट जर आपल्याला त्या मटणामध्ये जर कमी गेलं तर टायमावर कुठं फडफडशील? हा आता हे राव म्हटलं 5 किलो तेलाची डबकी म्हणून घेऊन घेतली सोबत राव. हो का शांताराम भाऊ, तुझी गोष्ट बरोबर आहे. आपल्याशी मटण किती किलो आहे नामदेव भाऊ? आपल्यापाशी मटण आहे म्हणलं 2 किलो, न चिकन आहे म्हणलं 1 किलो, न 1 डझन अंडे आहे. मग आता ह्या 3 भाज्यासाठी 1 किलो तेलाच्या पॉकेटनं होत होतं का? म्हणून हे तेलाची डबकी घेऊन घेतली 5 किलोवाली. हो का शांताराम भाऊ, ते 1 डझन अंडे काय घेतले म्हणलं ना? हे चिकन काय घेतलं? मटणाच्या भाजीचाच होत होतं ना सगळ्याचा? अगा नारायण भाऊ, ह्या झबरूले म्हटलं मटण चालत नाही ना, मग त्याच्यासाठी चिकन आणलं मी ना स्पेशल ना. ह्या अगा तुकाराम भाऊ, काय वय म्हटलं इथं बंडी काय थांबवली आहे? तुला सांगितलं होतं ना क बंडी घेऊन चालव ना, याच्यातलं सगळं ते हंडा फंडा सगळं सामान उतरून ठेवतो म्हणून आम्ही येतो बा पैदल. तू इथं बंडी घेऊन उभा आहे? अरे पण शांताराम भाऊ, तुम्ही सांगायला तर पाहिजे होतं ना कुठं उतरायचं आहे म्हणून सामान. मला काय माहिती मी कुठं उतरवतो सामान, तर थांबलो तुमची वाट पाहत. कुठं उतरवायचं आहे सामान? वा का तुकाराम भाऊ, तुला माहित नाही का आपला ठिया कोणता आहे? तर नेहमीच आपण मटन पार्टी, अंडे पार्टी, चिकन पार्टी करतो तिथं. मग तिथं जायला पाहिजे, सामान उतरून द्यायला पाहिजे होतं. तुला तर माहित होतं. अरे पण शांताराम भाऊ, आपले पार्टी करायची ठिये तर खूप आहे का? आपल्या पार्टी करायची जागा किती आहे? केव्हा आपण विहिरीपाशी करतो, केव्हा त्या कोट्यापाशी करतो, केव्हा त्या झाडाखाली करतो. मग मला कसं माहिती ना हे सामान कुठं उतरायचं आहे म्हणून? तू सांग ना मला आता कुठं उतरायचं आहे हे सामान सांग. अरे तुकाराम भाऊ, जिथं चांगली आपल्याला सोय भेटते, कुठं जाण लागत दूर हा सामान सुमान न्यासाठी, तर तिथं करून टाकू पार्टी. तू एक काम कर, विहिरीपाशी घेऊन चाल म्हणलं हे सगळं सामान. हा तिथं घेऊन चाल ना, तिकडं सगळं सामान उतरून ठेवून देतो हा आपल्या विहिरीपाशी. ठीक आहे शांताराम भाऊ, मी विहिरीपाशी चालतो ना, हे सगळं सामान उतरून ठेवून देतो. हा न हे बंडी म्हणलं कुठं लावून ठेवून द्यायची? तर एक काम करतो तुकाराम भाऊ, तू हे सगळं सामान कधी विहिरीपाशी घेऊन चाल. घ्या रे भाऊ, लवकर लवकर घ्या बरं. टाईम झाला आहे पहिलाच तर 7:30 वाजले संध्याकाळचे ना. आपली मटण पार्टी केव्हा होई ना? इथं पहिलाच टाईम झाला. पहिलं लवकर करायला पाहिजे होतं आपण. इथंच टाईम होऊ राहिला आहे. शांताराम काका, तुला पहिलं सांगितलं होतं 3-3:30 वाजता निघू म्हटलं वावरासाठी. म्हणजे कसं आपलं बरोबर 8-8:30 वाजेपर्यंत कम्प्लीट काम होत होतं मटण पार्टीचं. तू म्हणे 5 वाजता निघालं तरी चालते. घे आता 5 वाजता घे शेकून आता. अबे लेका झबऱ्या, 5 वाजता निघू म्हणलं वावरासाठी ना. 6:30 वाजेपर्यंत आपलं सगळं कापकूप करून 7:30 वाजेपर्यंत आपली मटणाची भाजी शिजून होऊन जात होती. इथं 7:30 आता फक्त आपल्याला पोचायलाच लागले वावरामध्ये. आता आपली मटणाची पार्टी कवा होईन, मटणाची भाजी कवा शिजन, ते कापकूप कवा करू आपण? अगा शांताराम काका, तू काही टेन्शन न घेऊ. थोडं सगळे ना जरी हातभार लावला तरी काम लवकर होऊन जाते. म्हणून म्हणतो एका एक काम वाटून देऊन दे. हो बरोबर आहे झबऱ्या, एका एक काम जरी दिलं तरी लवकर काम होऊन जाते. म्हणून म्हणतो एका एक काम देतो मी आता. हो शांताराम काका, एकाच्या हिशावर एक काम देऊन दे. म्हणजे कसं लवकर काम होऊन जाते. कोणतं काम कोणाच्या हिशावर देतं तर सांग लवकर आता. राम्या, तुया मागं ते पाणी आणायचं काम राही ना. अबे काय झबरू, त्या मटणाच्या भाजीच्या गंजाकडे जातो नाही तर ते मटणाची भाजीच जळून जाईन. हा इकडं आपल्या गोष्टी चालू राहीन, तिकडं मटणाची भाजी जळून जाईन. राहिली मग मटण पार्टीच्या ठिकाणी. नाही ना का शांताराम काका, कुठं ते मटणाची भाजी कुठं जळते का? हा काही नाही, मी पाणी टाकलं त्याच्यात चांगलं भरपूर नाही जळते भाजी. अबे का राम्या, ते अंडे वांडे शिलसाल गेले का? शिल्ले का अंडे म्हणलं? हो शांताराम काका, ते अंडे उकड वाकड करून शिलसाल करून तयार आहे. फक्त त्याला सातरने देऊन फक्त रसा सोडायचा आहे. बस झाली ती अंड्याची भाजी. मग आता ते मटणाची भाजी शिजू द्यायची. मग अंड्याची भाजी करून टाकून मग चिकन करून टाकू. हो तेच म्हणून राहिलो आहे मी. म्हणलं बा अंडे वांडे शिलसाल केले का नाही केले, टायमावरच करशील का म्हणलं. शिल्ले ना, ठीक आहे मग. हो का शांताराम काका, आपल्यापाशी गॅस अंडा शेगडी एकच आहे म्हटलं. आता त्याच्यावर काही 3 गज बसत नाही एखादा माना. तर मग एक काम करतो, मटणाची भाजी शिजू देतो, मग चिकन करून टाकतो, मग अंड्याची भाजी करून टाकी ना. आता गॅस अंडा एक आहे तर आपल्याला काही एखादा माना हुरा शकणार ना. हो झबऱ्या, तसं कर तू. आता आपल्याला उपाय नाही आहे तर मग कसं आता ते मटणाची भाजी शिजू दे, मग चिकन शिजून टाकतो, मग अंड्याची भाजी शिजून टाक. आपण पोह्यात ऑलरेडी पहिलं घरून आणूनच घेतले. हा शांताराम काका, आपलं चिकन शिजणं चालू झालंय म्हणला. मटन तर शिजलं आहे आता, फक्त आता चिकन शिजणं चालू झालंय. बस चिकन बी शिजून जाते 2 मिनिटात. बस झालं मग. हा मग अंड्याची भाजीचा गण ठेवून देतो. मग अंडे झाले आपले का भाताचा गण ठेवून देतो. मग मग भात बी खतम झाला का आपलं चालू करणं म्हणलं आपलं जेवण. ठीक आहे ना? हो ठीक आहे जबरू, ठीक आहे. आपलं मटण झालं आता, बड्या चिकन बी होऊन जाते. मग ते अंड्याची भाजीचा गण ठेवून दे ना, मग भात बी ठेवून देतो. बस झालं मग आपलं काम. पार्टीच काम खतम झाला. मग आपलं जेवण खाऊन करून चालले जाऊ घराकडे. ठीक आहे मग आता. अरे पण शांताराम भाऊ, मी काय म्हणतो, आपल्यापाशी आता सगळंच आहे म्हटलं. चिकन आहे म्हणलं, मटण आहे, अंडे आहे, सगळं आहे. पण त्याचा इंतजाम नाही केला का? ते आपलं खंबा मग काय हे चिकन मटण खाऊन काही फायदा आहे का? अरे तुकाराम भाऊ, काही कामाचं नाही ते खंबा आपल्याला काही पाहिजे नाही. बड्या मटण खाऊ, जेवण खाऊन करू. आता कसं आहे, ते खंबा पिल्यावर काही आपल्याला जेवण धकत नाही. म्हणून म्हणतो ते खंब्याचं काही आपण इंतजाम केला नाही. बड्या मटण चिकन का खायचं आहे तर खा. घराकडे चाला. ते काही आज आहे नाही म्हणलं, त्याची सोय नाही म्हणलं आज.
काय का शांताराम भाऊ माय